कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये आज पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे यांनी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी व्याख्यान देत माती, जंगल, देशी बियाणे आणि पारंपरिक अन्न पद्धती जपण्याचा संदेश दिला। मी शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेने मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं, असे सांगत त्यांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडला। कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित पद्मराजे स्मृती व्याख्यानमालेत पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी देशी बियाण्यांचे संवर्धन आणि स्त्रियांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। शिवाजी विद्यापीठातील कैलासवासी शारदाबाई गोविंदराव पवार अध्यस्थान, पर्यावरणशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण सेंटर ऑफ रूरल डेव्हलपमेंट आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी प्रभारी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव उपस्थित होत्या। ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या राहीबाईंनी आपल्या ओघवत्या भाषणात आयुष्यातील संघर्ष, गरिबी आणि अनुभवातून घेतलेले धडे मांडले। निसर्गच आपला खरा गुरु आहे। माती चांगली असेल तर अन्न चांगले येते, अन्न चांगले असले तर माणूस निरोगी राहतो, असे त्या म्हणाल्या। रासायनिक शेतीमुळे वाढणारे आजार, बदलती जीवनशैली आणि पारंपरिक अन्नधान्यांपासून दूर जाण्याचे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले। आज आपण पैशाने विष विकत घेऊन खात आहोत, असे स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी देशी बियाण्यांकडे वळण्याचे आवाहन केले। राहीबाईंनी सेंद्रिय शेती, किचन गार्डन आणि रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले। प्रत्येक घरात, शेतात आणि शाळेत भाजीपाला पिकवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। कमी खा पण शुद्ध आणि सात्विक खा, हा संदेश त्यांनी दिला। जंगल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत बोलताना त्यांनी जंगल ही आपली माऊली आहे, असे सांगत वनवे रोखण्याचे आणि जैवविविधता जपण्याचे आवाहन केले। तसेच वाढदिवस आणि सण उत्सवाच्या निमित्ताने झाडे लावणे आणि बियाणे भेट देण्यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि पारंपरिक अन्न पद्धतींचे वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित केले। व्याख्यानादरम्यान त्यांनी जंगल संवर्धन आणि रानमेव्याचे महत्त्व सांगणारी गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमात कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी राहीबाईंच्या कार्याचा गौरव केला, तर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर ज्योती जाधव यांनी देशी वाण, माती आणि सूक्ष्मजीव यांच्यातील वैज्ञानिक नातेसंबंध स्पष्ट करत या क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। डॉक्टर आसावरी जाधव यांनी परिचय करून दिला, तर उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले। या कार्यक्रमाला शेतकरी महिला, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहीबाई पोपरे यांच्या विचारांनी उपस्थितांना निसर्ग, शेती आणि आरोग्य याबाबत नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली।